मावळ मतदारसंघामध्ये उद्या इथं मतदान होत आहे। सुमारे 25 लाख मतदार या मतदारसंघामध्ये आहेत। आज या मतदारसंघामध्ये आपण उभे आहोत। साधारण 4 पोलिंग बूथ्स अशी वेगवेगळी केलेली आहेत, ज्याच्यामध्ये आदर्श पोलिंग बूथ मानली जातात। आत्ता मी पिंपरी चिंचवडमधल्या हरित मतदान केंद्रामध्ये उभा आहे। आपण बघू शकता संपूर्ण हरित परिसर केलेला आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या कोंड्या ठेवलेल्या आहेत, झाडी झुडपं ठेवलेली आहेत, स्वागत कमान ही अतिशय वेगळ्या पद्धतीने उभी केलेली आहे आणि त्यांनी सगळे हरित किंवा ग्रीनरी किती महत्त्वाची आहे येणाऱ्या काळात त्याचे काही संदेश दिलेले आहेत। इथं काही मतदान केंद्रावरचे काही अधिकारी आहेत, ते आत्ता स्वतः इथं सजावट करत होते। त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात याविषयी। सर, मी NDTV मराठीमध्ये आपलं स्वागत करतो। काय सांगाल आपण? सर, यावर्षी आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका उद्यान विभाग यामार्फत 4 मतदान केंद्राचं सुशोभीकरण आणि जनजागृतीचं अभियान राबवत आहोत। माननीय उपायुक्त रविकिरण घोडके सर यांच्या प्रयत्नांनी हा उपक्रम आपण राबवत आहोत। या 4 मतदान केंद्रामध्ये आपण नुसतं हिरवळ किंवा झाडे वाचवा झाडे जगवा हा संदेश न देता एक इनोव्हेटिव्ह पद्धतीने आपण हे करत आहोत। 242 प्रकारचे एकूण 4 मतदान केंद्रामध्ये आपण 242 प्रकारचे औषधी वृक्ष यांची माहिती आपण डिस्प्ले करत आहोत। त्यासोबतच जसे आपल्या भारतीय संस्कृतीत नक्षत्रांना फार मान आहे हे तुम्हाला माहिती आहे, तसे आपण एकूण 27 नक्षत्र जी आहेत त्यांच्याशी रिलेट करणाऱ्या झाडांची 27 नक्षत्र वृक्षांची सुद्धा माहिती आपण डिस्प्ले करीत आहोत। तर या दृष्टीने आपण जनजागृती करून लोकांमध्ये एक नवीन संकल्पना, नवीन ऊर्जा प्रेरित करण्याचा आपण इथे प्रयत्न करत आहोत। नक्कीच, म्हणजे निसर्गाविषयी आपलेपणा वाटावा, निसर्ग महत्त्वाचा किती आहे त्याच्यासाठी झाडं लावणं किती महत्त्वाचं आहे हा संदेश आज या आपण माध्यमातून देतात। तर मला असं वाटतं की आपण थोडंसं आत फिरूयात आणि नेमकी कशा पद्धतीने आपण सजावट केलेली आहे ते पण आपण सांगता आलं तर बरं होईल। या ना, आता इथं जी झाडं दिसत आहेत ही तुम्ही येणारे जे मतदान करणारे नागरिक आहेत त्यांना ही झाडं देणार आहात का? काय कसं असेल? ही जी आपली झाडं आहेत हे आपण आता तुळस आणलेली आहे, इथे बकुळ आणलेलं आहे, हे सगळे आपण जे मतदान येणार आहेत त्यांना आपण सगळ्यांना एक भेट वस्तू म्हणून देणार आहे की त्यांनी मतदानाचा हक्क बजावला यासाठी आपण त्यांना हे पुरवणार आहेत सगळे। आणि हे आपण त्यांच्यासाठी जाती ठेवलेल्या आहेत की त्यांना आता शहरात राहतात ते, तर त्यांना या जे आपले आयुर्वेदिक प्लांट्स आहेत त्याची माहिती मिळत नाही, तर त्यांना आम्ही हे थोडक्यात त्यांची माहिती आम्ही सादर केलेली आहे। म्हणजे प्रत्येक झाडाची माहिती आपण प्रत्येक सगळे आयुर्वेदिक झाडांची माहिती आम्ही इथं पुरवलेली आहे। त्याचे फायदे, त्याचे सगळे काय काय उपयोग होतात ते सगळे आम्ही त्याच्यात मेन्शन केलेलं आहे। अच्छा, तर मला थोडंसं असं असं वाटतं की पिंपरी चिंचवड हा जो भाग आहे हा सगळ्यात सदन भाग आहे, आशियातली सगळ्यात मोठी महानगरपालिका म्हटली जाते। तर इथं जे येणारे मतदार आहेत हे सुज्ञ आहेत, परंतु तरी सुद्धा तुम्ही अवेअरनेस करायचा कसं काय विचार केला? काय कारण आहे? इकडे या ना सर। सर, कसं आहे की आजकाल मातीसुद्धा लहान मुलांना मिळणं फार दुरापास्त झालेलं आहे, कारण या कॉन्क्रीटच्या जंगलात मुलांना माती आणि निसर्ग अनुभवायला मिळत नाही। तर या कन्सेप्टमधनं आपल्याला लहान थोरांपर्यंत हा मेसेज पोहोचवायचा आहे। आज मतदानाला येणारे जागरूक नागरिक आहेत, जे मतदानाला येतात हे भारत निर्माण करण्यात, नवीन भारत निर्माण करण्यामध्ये योगदान देत आहेत। तर नवीन भारत निर्माण होताना पूर्ण जसं न्यू इंडिया, ग्रीन इंडिया असं आपण या माध्यमातून संदेश देऊ इच्छितो आहे। आणि या सदन भागातनंच ही कन्सेप्ट आपण सर्व भारतभर पोहोचवायचा प्रयत्न करणार आहोत। तुम्ही इथं मी बघतोय की इथं वेलकम पण अगदी छान तुम्ही झाडांच्या रूपाने इथं मांडलेलं आहे। आता हे साधारण बूथ कसं असणार आहे आणि मतदार ज्यावेळेस येतील त्यावेळेस कसं काय रोल त्याचं कसं असणार आहे, आत आल्यावर कसं असणार ते जरा फक्त दर्शकांना सांगितलं बरं होईल। हां, तर या मतदान केंद्रामध्ये 4 आपले बूथ आहेत। त्या बूथमध्ये येताना पहिल्यांदा आतमध्ये आल्यानंतर त्यांचं सिक्युरिटी चेकअप होईल, ते आपले पोलीस मित्र करणारच आहेत, पोलीस बंधुभाव करणारच आहेत। त्याच्यानंतर आल्यानंतर आपण त्यांचे चेकलिस्ट प्रमाणे इथे आतमध्ये एकेकाला लाईनीने सोडणार आहोत। त्यांचं मतदान झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांना आपण एक सेल्फी पॉइंट देणार आहोत की ज्या थ्रू ते केलेले मतदान आणि एक ग्रीन इंडियाचा जो आपण नारा पुढे देत आहोत, त्या ग्रीन इंडियाच्या नाऱ्यामध्ये त्यांना ते योगदान देता येणार आहे।
अच्छा. आणि त्याच्यानंतर आपण एक हरित दूत ही एक संकल्पना राबवत आहोत. हरित दूत ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत एक व्हॉलेंटरी फोर्स आपण तयार करत आहोत, जी स्वतः वृक्ष लागवड करेल. आणि या पिंपरी चिंचवड याचं मुळातच नाव, या शहराचं जे नाव आहे ते मुळातच झाडांवरून आहे. पिंपरी चिंचवड, चिंच आणि वड या 3 वृक्षांचं हे शहर आहे. हे पूर्वीपासून होतं आणि यापुढेही राहणार आहे. हा संदेश आम्ही देणार आहोत आणि हरित दूत यामध्ये आपल्याला मदत करणार आहे. अगदी एकंदर आपण आज पिंपरी चिंचवडमधल्या एका हरित मतदान केंद्राचा आढावा घेतलेला आहे. हे आशियामधलं सर्वात मोठी महानगरपालिका आहे. एका बाजूला जरी कॉन्क्रीटचं जंगल या पिंपरी चिंचवडमध्ये झालं असलं तरी इथल्या अधिकाऱ्यांनी, सर्व स्टाफनी मिळून हरित केंद्र करायचा जो मानस केला तो अतिशय वाखाणण्यास्पद म्हणावं लागेल. कॅमेरामन सुरतसह मी सुजित आंबेकर, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड.